काय करते मायरी काय करते आई कशी बसली आईला बोल बरं राहू दिलंय मला बोल सफरचंद खायचं का मायरे खा सफरचंद खाते मग आईला पण नाही वय खायचं अंगाव घेऊन चुक फॅन चालू करू का हा करतो बटन बघू दे मला कुठं आहे ते हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण झालं का जेवण सर्वांचं तर मित्रांनो आपलं तर जेवण झालंय बघा आज मी जेवलो बघा कारण की मित्रांनो काय झालं आई ICU मध्ये होती तुम्हाला तर माहितीच आहे ऑपरेशन केल्यानंतर आई कुठं होती ICU वॉर्डात होती तर ICU वॉर्डात होती म्हटल्यानंतर मित्रांनो विषय असा व्हायचा की आई काय म्हणायची की तू काय हिथनं कुठं हलू नको इथं काय कोण दम धरणार नाही तर दम धरणार नाही म्हणल्यानंतर मित्रांनो काय म्हणायचं की तू काय हिथनं कुठं जाऊ नको तर मला पण पित्त झालेले आहे ते मित्रांनो काय सांगायचं जागरण झालं ना 2 दिवस सलग मित्रांनो जर डोळ्यानं रात काढायचे म्हणल्यानंतर जेवण नाही जेवण म्हणजे करूच वाटत नव्हतं कारण की आईची परिस्थिती बघून तर जेवण काही करू वाटत नव्हतं मित्रांनो तर ICU रूममध्ये आई होती म्हणल्यानंतर आई म्हणायची की तू इथं थांब आणि सारखं इथं येऊन हेल्पाट हाणून जा कारण की कसं आहे ते ऑपरेशन केलं होतं म्हणल्यानंतर मित्रांनो जेवण त्यावेळेस तर दिलेलं नव्हतं आणि त्यावेळेस ते ऑपरेशन झाल्यावर सलाईन लावल्यानंतर काय व्हायचं नुसती कोरड पडायची तिच्या नारड्याला कोरड पडायची कोरड पडल्यानंतर पाणी लागतं ना पाणी लागतं म्हणल्यानंतर काल नारळाचं पाणी पण दिलं होतं तिला काल नारळाचं पाणी दिल्यानंतर परत त्याला मी पण काल पाणी पाजलं चांगलं परत त्याला पाणी पाजल्यावर डॉक्टरांनी बघितली पोझिशन पेशंटची काय आहे काय नाही त्यानंतर डॉक्टरने काय म्हणलं की परत चेकिंग करायला लावलं पोटात काय आहे का नाही का बाबा म्हणजे चालू आहे का पोटातलं म्हणजे पचनक्रिया चालू आहे का असं बघितलं असेल काहीतरी ती मॅडमने तर मग डॉक्टर म्हणलं की आणा द्या म्हणलं डाएट द्या काय द्यायची ती म्हणजे जेवण द्या तर म्हणलं की आणा भाजीपाले ही खाया घाला तर म्हणलं डॉक्टर आम्ही काय जवळ नाही रे लांबचं आहे तर चालतंय म्हणलं हिथनं आणा आणि हिथनं द्या आणून तर तिथनं द्या म्हणल्यानंतर मग मित्रांनो आणलं होतं ती काय उत्तापा आणला आणि उत्तापा आणून असं धरतो म्हणजे दिसन उत्तापा आणला आणि उत्तापा आणल्यानंतर मग उत्तापा भाजी आणि ती चटणी तर ते दिलं तर म्हणल्यानंतर मग काय झालं ते पण घेतलं आईला मग गेलो हॉस्पिटलमध्ये योगितान मी गेल्यानंतर मग आईला काय केलं ते अख्खा चारला पोट भरून कारण की उलटी ही मळमळ काय होत नव्हती त्याला डेकर यायचं मस्त पण कसं आहे ते रक्त पण दुसऱ्या बॅग भरल्या होत्या म्हणल्यानंतर ते पण अटॅच करायला शरीराला दुसऱ्याचं रक्त म्हणजे आपल्या शरीरात भरल्यानंतर कसं आहे त्याला पण 24 तास असं लागतात आपल्या शरीरात फिल्टर व्हायला ते रक्त ते आपल्या रक्तातच ते रक्त मिसळलं जातं त्यानंतर त्यांनी बी प्रोसेस भरपूर केली की स्पीडमध्ये समजी प्रोसेस चालू होती मित्रांनो 2-3 सलाईन होत्या रक्ताची बॅग एक लावलेली होती रक्ताची बॅग लावून ती सलाईनद्वारा इंजेक्शनद्वारा सणा समजा चालू होतं म्हणजे पेशंटसाठी ऑपरेशन झाल्यानंतर रक्त गेलं ना फार मग रक्त गेल्यानंतर मग ते लावलं होतं तर कसं आहे मित्रांनो मग आई रात्री पण म्हणली की तू काय आज झोपू नको माझ्यासाठी झोपू नको आणि माझ्यापाशी 2-3 तरी चक्रा टाक तर एकदा गेलो मित्रांनो दिवसभर तर जातच होतो पण संध्याकाळचं गेलो एकदा 7 वाजता त्यानंतर गेलो एक 8 वाजता 8 वाजता गेल्यानंतर परत गेलो 9:30 वाजता आणि 9:30ला गेल्यानंतर परत एक 10:30च्या आसपास गेलो आणि 10:30च्या आसपास गेल्यानंतर परत एक 12 वाजता एक चक्कर टाकली
आणि 12 वाजता चक्कर टाकली ते परत पाणी हे पाजून म्हणजे पाणी सारखं लागायचे ताण. आणि कसं आहे तिथं सांगितलं होतं सिस्टरांनी डॉक्टरांनी काय सांगितलं होतं की आपल्या पेशंटची आपण काळजी घ्या. आमची पण आहेत पण आमची काही इथं गुतल्यानंतर मग नाही जमणार, त्याच्यामुळं तुम्ही पण या. आणि पेशंट कसं मागू शकेल का तिथं सिस्टरला, त्याच्यामुळं आपलं माणूस तिथं काय थांबू देत नव्हती. आणि इमर्जन्सी केस होते आणि तिथे एक मित्रांनो ॲक्सिडेंटची अशी भरपूर खतरनाक केस आली होती. तर तिथं आयपशी टाकल्यानंतर आय लागली बेहला. बेहला लागल्यानंतर मी काय म्हणलं थोडासा पडता वडा, पण ती काय म्हणलं की मॉनिटर आम्हाला दिसणार नाही, आमचं वडायचं काम आहे, आम्ही वडील. परती म्हणली की आम्ही वडू शकत नाही, ते वडलं तर आम्हाला मॉनिटर नाही दिसल्यामुळे डॉक्टर आम्हाला खवळतील, ती सिस्टर म्हणले. कारण की त्यांचं पण एका दृष्टिकोनातून बरोबर आहे, शरीराची हालचाल किती चालू आहे, त्यानंतर BP कशी आहे, समजा शरीराचं म्हणजे कशी आपली हालचाल होती ती ते मॉनिटरवर सांगतंय ना. त्याच्यामुळं त्यांचं बी एका दृष्टिकोनातून बरोबरच आहे मित्रांनो. मग चालतंय म्हणलं, मॅडम म्हणलं जरी काय तसं वाटलं तरी म्हणलं फोन करा. पण ती पण आपल्याला फोन करायची, त्यांनी पण आपल्याला भरपूर असं सहकार्य केलं मित्रांनो. आईचं ऑपरेशन झाल्यानंतर सर त्यांच्या हातात हात देऊन त्यांना थँक्यू म्हणलो. परत डॉक्टरांचं जे आपलं म्हणजे स्वामीचंच रूप घेऊन आलं होतं ती डॉक्टर, त्यांचं आपल्याला पाय शिवायचं होतं, म्हणजे पाया त्यांच्या पडायचं होतं, पण ते काय आपल्याला भेटलंच नाही. ती ऑपरेशन केलं की लगेच निघून गेलं. कसं आहे त्यांचा बी स्वतःचा खाजगी हॉस्पिटल असल्यामुळं इथं पण येते ती, आणि इथं असल्यामुळं कसं आहे त्यांच्या हॉस्पिटलनी त्यांना पण तिथं जाणं गरजेचं तेवढ्या तडतापडीचं असतं. म्हणजे त्यांचं कसं आहे कंप्लीट 6-7 तास ऑपरेशन चालू होतं. मग विचार करा, भेटतेलच ते अजून आलं तरी त्यांची जर गाठ पडली तर नक्कीच त्यांचं दर्शन घेईन. स्वामीच म्हणायचं आपल्या जीवाला, ती भगवंताचंच रूप असतं डॉक्टर म्हणजे मित्रांनो. पण त्यांनी पण ऑपरेशन असं सक्सेसफुल केलं, चांगलं केलं. आई पण आपली म्हणजे आईला समजा त्यांनी विचारलं सुदीवरती आल्यानंतर की बाबा कसं वाटतंय आता, कसं नाही, हात उचला, मी कोण आहे, हे सर्व सांगितलं. तर आई सर्व सांगत होते की समजत होतं आईला, म्हणजे कुठं काय ऑपरेशनमध्ये काय कुठल्या म्हणजे पार्टाला काय हानिकारक झालं नाही मित्रांनो. म्हणजे सक्सेसफुल ऑपरेशन चांगलं झालं. तर सकाळ सकाळ मित्रांनो फोन आल्यानंतर परतच्याला गेलो आईपाशी. तिथं गेल्यानंतर पहिलं पाणी पाजलं, पाणी पाजल्यानंतर परतच्याला कोलगेट टूथब्रश बोलावलं होतं घेऊन दात घासायला. 6ला कंप्लीट, 6 वाजता पहाटे 6 वाजता गेल्यानंतर आईचं दात घासलं, चूळ मारायला लावली. त्यानंतर ते गोळी बिळी त्यांनी दिली एक BPची खायला, ती गोळी. आणि त्यानंतर मित्रांनो मी आलो वरती 6-6:15च्या आसपास. पण मला 2 दिवस झोप नसल्यामुळं माझी पण तब्येत मित्रांनो बिघडली गेली म्हणजे काय तुम्हाला सांगायचं आहे. हातापायातनं नुसतं हातापायात जीव नसल्यावर सारखं झालं. आणि तसं झाल्यानंतर मग माझं डोकं आणि उमास निघायला लागलं, उलट्या म्हणजे पित्त झालं म्हणायचं. जागरण झाल्यानंतर पित्त झालं. तर तशी तब्येत झाल्यानंतर काय झालं की पिंकीकडं आलो मी. पिंकीला म्हणलं आता हा बाई मोबाईल धरा, म्हणलं आईपाशी जाऊन तिला काय जेवण चहा बिस्किट काय द्यायचं असेल तर द्या म्हणलं. तर ते पण म्हणले मग चालतंय म्हणली, जाते आणि झोपा म्हणली तुम्ही. थोडासा मित्रांनो आराम केला मी, पण झोप लागली कारण की झोपच नव्हती डोळ्याला, डोळं नुसतं पेंगत होतं. म्हणल्यानंतर मग आराम बिराम केला, लय असं झोपलो नाही पण कमीत कमी 1-2 तास तरी आराम घेतला. आणि आराम घेतल्यानंतर परत पूनम हे आली. पूनम हे आल्यानंतर मग जेवण केलं. तरी शिफ्ट करायला आयला का नाही आपल्याला, ज्या दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करायचं होतं ICU मधनं काढून, तर ते मित्रांनो शिफ्ट आपण केलेलं आहे. त्यावेळेस पण मी शिफ्ट करायला गेलो, तिथनं झोपेतनं उठलो आणि आईला शिफ्ट करायला इकडे घेऊन आलो. कारण की होती ती पण तिला उचलायचं हे होतं. म्हणल्यानंतर पिंकी आली, पिंकीनं मला उठावलं आणि पिंकीनं उठावल्यानंतर मग आईला शिफ्ट आपण इकडं केली ह्या वॉर्डात आपल्या. तर हाय आता आईची तब्येत बरी आहे बघा, बघू शकताय तुम्ही. पण मी काय लय मोठा व्हिडिओ तिथे घेतला नाही, पण 1 मिनिटाचा घेतलेला आहे व्हिडिओ. तर आईची म्हणजे तिला कसं आहे ऑपरेशन झाल्यामुळे डोक्याचं लय बोलता हे येत ना, म्हणजे बोलायला लावायचं नाही, त्याच्यामुळं तिथं काय लय मिनिटाचा मी व्हिडिओ घेतलेला नाही. बोललं म्हणजे कसं होतंय त्याच्यावरती जोर येईल, त्याच्यामुळे तर लय बोलायला लावायचं नाही. तर हुकून आता आंघोळ बिंघोळ करून आपल्या भाऊ बहिणींसाठी एखादा छोटासा व्हिडिओ, आईचं शिफ्ट केलेला व्हिडिओ सर्वांनाच पाहायची इच्छा होती.
तर त्यामुळं समध्यांच्या प्रार्थना आणि समध्यांच्या ईश्वरचरणी प्रार्थना देवाचं दर्शन घेतल्यानंतर भारी वाटलं. आज मला आनंद आहे मित्रांनो. सर्वांनी माझ्या आईसाठी प्रार्थना केली ती. चला